1 नोव्हेंबरला महाविकास आघाडी आणि मनसेकडून संयुक्त असा मतचोरीच्या विरोधात मोर्चा काढण्यात येणार आहे। आणि याच पार्श्वभूमीवर ठाण्यात मनसेकडून बॅनरबाजी करत मोठ्या प्रमाणात शक्ती प्रदर्शन केलेलं दिसून येत आहे। मी सध्या उभा आहे ठाणे रेल्वे स्टेशन परिसरामध्ये आणि आपण पाहू शकता या ठिकाणी मनसेकडून मोठ्या प्रमाणात बॅनरबाजी करण्यात आलेली आहे। एकंदरीत पाहायला गेलं तर संयुक्त मोर्चा मतचोरी आणि 1 नोव्हेंबरला दुपारी 1 वाजता हिंदू जिमखाना मरीन लाईन्स या परिसरामध्ये हा मोर्चा काढण्याचा पत्ता या बॅनरवरती लिहिण्यात आलेला आहे। तर दुसरीकडे पाहायला गेलं तर या बॅनरवरती मनसे अध्यक्ष राज ठाकरे, त्याचबरोबर त्यांचे सुपुत्र अमित ठाकरे आणि त्याचबरोबर पाहायला गेलं तर ठाण्यातील नेत्यांचा फोटो देखील या बॅनरवरती झळकत आहेत। विशेषतः दुसरीकडे पाहिलं तर या ठिकाणी संविधान वाचवा लोकशाही जगवा अशा आशयाचे बॅनर या ठिकाणी लागलेले आहेत। चलो मुंबईचा नारा देत ठाण्यामध्ये मोठ्या प्रमाणात मनसेकडून या ठिकाणी बॅनरबाजी करत शक्ती प्रदर्शन केले जात आहेत। आणि दुसरीकडे पाहिलं तर 1 तारखेला मुंबईमध्ये जो मोर्चा निघणार आहे यासाठी कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात ठाण्यातून नेण्याची तयारी देखील लागलेली आहे। त्यामुळे 1 तारखेला मनसेकडून मोठ्या प्रमाणात शक्ती प्रदर्शन केले जाण्याची चर्चा जी आहे ती राजकीय वर्तुळात सुरू झालेली आहे। कॅमेरा पर्सन संतोष कदमसह सुनील जाधव, TV9 मराठी, ठाणे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।